बातमी आहे शिवस्मारकासंदर्भातली। 24 डिसेंबरला म्हणजे अगदी परवा शनिवारी शिवस्मारकाचं भूमिपूजन होतंय मुंबईमध्ये। कोट्यवधींचा खर्च फडणवीस सरकार करते, एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला जातोय आणि आज राज्यभरात हे चित्र पाहायला मिळालं की कोल्हापूर, नांदेड, जळगाव, अहमदनगर किंबहुना 36 जिल्ह्यांमधनं जल आणि पाणी हे सर्व काही मुंबईमध्ये आणलं जात आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जळगावमधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नदीचं पाणी संकलित केलं। तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली माती एकत्र करण्यात आली। कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामनागड, बुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती आणि पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमाचं जलही संकलित करण्यात आलंय। तर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची अगदी जय्यत तयारी झाली आहे। फडणवीस सरकार कोट्यवधी रुपये ह्याच्यावरती खर्च करते, परंतु याच खर्चावरनं फडणवीस सरकार टीकेचा धनीही बनलाय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माती आणि पाणी मुंबईकडे रवाना झाली आहे, कारण याच माती आणि पाण्याचं पूजन करून अरबी समुद्रातील महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे, तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून माती आणि पाण्याचे 72 कलश उद्या मुंबईत दाखल होतील। स्वाभाविकता महाराष्ट्रातील गावागावातनं जे नद्यांचं पाणी, गडकिल्ल्यांची माती येणार आहे ती उद्या चेंबूरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीने गेटवे ऑफ इंडियाला येऊन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली जाईल आणि तीच स्वाभाविकपणे नद्यांचं पाणी आणि गडकिल्ल्यांची माती ही माननीय मुख्यमंत्री परवा माननीय पंतप्रधान देतील आणि त्याद्वारा ते जलपूजन होईल। चेंबूर ते गेटवे ऑफ इंडिया अशी भव्य मिरवणूक झाल्यानंतर हे कलश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले जातील। उद्याच्या मिरवणुकीत ढोल ताशा पथकं, साहसी खेळ करणारी तरुण मुलं आणि महाराजांच्या आयुष्यातील देखावेही बघायला मिळतील। जागोजागी भगव्या पताका आणि झेंडे असतील। अवघी मुंबई शिवमय करण्याची संधी या निमित्तानं फडणवीस सरकारनं साधली आहे। मुंबईसह 10 महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं हे सर्वात मोठं शक्ती प्रदर्शनही ठरणार आहे। हा सरकारचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे शक्ती प्रदर्शन होणार असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचं शक्ती प्रदर्शन आहे। आता ह्याचा लाभ कोणाला मिळेल हा ठरवण्याचा विषय आहे, परंतु हा भारतीय जनता पार्टीचा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून सरकारी कार्यक्रम आहे। जाहिरातीवर लोकांना माहिती देण्याकरता जाहिरात करणं आवश्यक असतं। किती मोठ्या प्रमाणात करायची, काय करायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहायचं आणि त्यामध्ये उद्दिष्ट फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुका एवढंच आहे का, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं लागेल। तब्बल 3600 कोटी रुपये खर्च करून 15 हेक्टरवर भराव टाकून स्मारक उभं राहणार आहे। अरबी समुद्रात 190 मीटर उंचीचा अतिभव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे। भवानी देवीचं मंदिर, वस्तू संग्रहालय, कला दालन, सुसज्ज ग्रंथालय सुद्धा असेल। पर्यटकांसाठी सार्वजनिक सुविधा आणि ये-जा करण्यासाठी जेट्टीची व्यवस्था असेल। स्मारकाचा विषय हा निवडणुकीशी आणि राजकारणाशी जोडला जाऊ नये आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुळीच हे स्मारक या ठिकाणी उभारल्या जात नाही, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आज प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहेत। महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण शक्य नाही। भाजपनं विधानसभेलाही छत्रपती का आशीर्वाद म्हणत लोकांना आपलंसं केलं। आता पालिका निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाचं भूमिपूजन करून विरोधकांना आणखी एक धक्का दिलाय। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।